बरेच वर्षांपासून आमच्या शिवशक्तीनगरमध्ये काही बिल्डिंग्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये दूषित पाणी आणि काही पाणीच नाही असं बऱ्याचशा समस्या होत्या। दूषित पाण्यामध्ये बरेचसे शंख, शिंपले, किडे हे सगळं आम्ही अनुभवत होतो। त्याच्याचप्रमाणे स्मेल, पाण्याला खूप घाणेरडा वास येत होता। आता आम्ही 15-20 दिवसांपूर्वी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना आमची जी तक्रार आहे ती सांगितली। त्यावरती त्यांनी आम्हाला सत्य म्हणजे हे करून सतत सहकार्य करून MGP ऑफिसला जाऊन वगैरे आम्हाला पाण्याची नवीन पाईपलाईन दिली। त्याच्यामुळे आम्हाला चांगलं स्मेल पाणी येते आता आणि पाण्यामध्ये काहीही किडे वगैरे काहीही येत नाही आहेत। ॲक्च्युली आमचा उल्हास बिल्डिंगमध्ये खूप घाण पाणी यायचं, खूप घाण, म्हणजे 4 वर्षापासून यायचं। तर ते प्रत्येक 4 मंथला ते चेंज होतो, म्हणजे 4 महिन्यात चांगला नंतर वाईट अशी। पण या वर्षी आम्ही इनफ इज इनफ बोललो आणि अमृताला आम्ही एक मेसेज पाठवलं आणि त्याच्यानंतरची जी क्विक रिस्पॉन्स ती दिली आहे, म्हणजे एकत्र होऊन ते रिस्पॉन्स करून दिली आहे, त्याचा मी आय शुड बी व्हेरी थँकफुल टू यू। म्हणजे खूप घाण पाणी होतं अँड नाव वी आर गेटिंग अ व्हेरी गुड वॉटर। सो थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू। बऱ्याच वर्षापासून शिवशक्तीनगरमध्ये गढूळ पाणी आणि आलं तर एकदम कमी पाणी यायचं आणि त्यानंतर ती लाईन बंदच झाली होती। तर आम्ही वेळोवेळी तिथे तक्रार केली होती, पण त्याला काही आम्हाला साथ कोणी देत नव्हतं। शेवटी मग आमच्या वॉर्डाचे दोघं नगरसेवक मोरीकर मॅडम आणि मंचेकर मॅडम, त्याचबरोबर अजयदादा मोरीकर आणि सचिनदादा मंचेकर हे रात्री 2-3 वेळेस आम्ही तिथे स्पॉटवर गेलो हॉलच्या ठिकाणी आणि वॉलमन वगैरे किंवा ते प्राधिकरणाच्या ऑफिसर लोकांना आम्ही बोलवलं आणि त्यांना परत रिक्वेस्ट केली। त्यानंतर मग अजयदादाने यांच्या सूचनेनुसार 150 मीटर पाईपलाईन नवीन टाकून आज इथे सर्व शिवशक्तीनगरला पाण्याचा चांगला पुरवठा होतोय आणि शुद्ध पाणी भेटते। शिवशक्तीनगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेले बरेच वर्ष म्हणता येईल यांना पाण्याची खूप समस्या होती। मध्यंतरी पाणी खूप घाण यायचं, पाण्यामध्ये अळ्या आणि शंख वगैरे पण यायचे, गढूळ पाणी यायचं, परत पाण्याला फोर्स नव्हता, त्यामुळे 5 ते 6 बिल्डिंग्स पाण्यापासून वंचित होत्या, म्हणजे ते बाहेरून विकत आणत होते पाणी। मग या बाबतीत आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन सादर केलं। त्या निवेदनाची दाद त्यांनी घेऊन इथे कामाला सुरुवात केली। त्याबद्दल मी जाधव साहेबांचे तसेच शेकोकार साहेबांचेही मी मनापासून आभार मानते की त्यांनी त्वरित यावरती ॲक्शन घेऊन इथे कामाला सुरुवात केली आणि चांगल्या पद्धतीने 150 मीटरची लाईन त्यांनी नवीन टाकून या लोकांची सगळ्यांची पाण्याची समस्या त्वरित मार्गी लावली। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। तसेच वॉलमॅन असेल, या प्रोसेसमध्ये जे इन्व्हॉल्व होते मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी पाण्याचा एवढा मोठा प्रश्न जो एवढ्या वर्षांपासून मार्गी लागत नव्हता तो त्यांनी त्वरित त्यावरती काम करून तो मार्गी लावला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।